नमस्कार मित्रांनो. तुळ राशीसाठी गेले 4-5 महिन्याचा कालावधी अतिशय उत्तम आहे. म्हणजे तुम्ही घेतलेले निर्णय अचूक येणं, समोरच्या माणसं तुमच्याबरोबर व्यवस्थित वागणं, त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळणं, कुठलंही क्षेत्र असो, म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र असो, वैवाहिक जीवन असो किंवा अन्य, या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत आहेत आणि यामुळेच तुमचं मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसत आहे. अर्थात याचं कारण आहे मुख्यत्वे करून तुमच्या भाग्यस्थाने भ्रमण करणारा गुरु. त्याचेच प्रभाव परिणाम तुम्हाला या संपूर्ण 4-5 महिन्यात मिळत होते. मात्र आता ऑक्टोबर महिन्यात जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या भाग्यस्थानातून दशम स्थानात भ्रमण करणार आहे 19 तारखेनंतर. अर्थात जो शनी आहे, हा सुद्धा तुमच्या षष्ठ स्थानात वक्री झालेला आहे. अर्थात हे जे बाकीचे संपूर्ण ग्रह आहेत, याचा सुद्धा प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील? गोष्टी थोड्याशा अशुभ होतील का, चुकीच्या होतील का किंवा आणखीन चांगल्या होतील? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला बघू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय 10 तारखेनंतर. हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्याच राशीमध्ये जो रवी आहे, हा रवी सुद्धा दिनांक 17 तारखेनंतर येणार आहे. तिथेच बुध सुद्धा असणार आहे तुमच्या राशीमध्ये 3 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत. आणि जो मंगळ आहे, हा मंगळ ग्रह जवळजवळ संपूर्ण महिनाच तुमच्या राशीमध्ये असणार आहे. याचमुळे षष्ठ स्थानामध्ये जो शनी आहे, तो सुद्धा असणार आहे. तो वक्री आहे आणि राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, तो तुमच्या लाभस्थानातून व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचं फिरणं वगैरे जास्त होणार आहे. तुमच्यातला कॉन्फिडन्स, तुमच्यातली एनर्जी जबरदस्त दिसणार आहे. एक वेगळंच व्यक्तिमत्व तुमचं खुलून येणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही काम कराल, ते पूर्ण जिद्दीने, पूर्ण महत्वाकांक्षेने आणि रिझल्ट ओरिएंटेड राहील. आणि तुमच्यातला जो सगळ्यात महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे, तो म्हणजे लीडरशिप क्वालिटी. अर्थात सर्व राशींचे काही चांगले गुणधर्म हे तुळ राशीमध्ये आपण पाहतोच. त्यामुळेच याला बॅलन्स राशी असं म्हटलं जातं. त्याचं जे प्रत्यंतर आहे, हे ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे तयार राहा. नवीन-नवीन कामं जी असतील, नवीन-नवीन काही प्रोजेक्ट असतील, ते नक्की हाती घ्या. तुम्हाला तुमचे ग्रहगोल आहेत, ते संपूर्णपणे साथ देणार आहेत. फक्त इथे एकच गोष्ट आहे, की मंगळ जो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे, तो जो ऊर्जा आहे, एनर्जी, ती अफाट तुम्हाला देईल. परंतु कधी-कधी काय होतं, की जबरदस्त अशी ऊर्जा आली, की त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती सुद्धा होतो. म्हणजे जो पेशन्स तुमच्यामध्ये आहे, तो थोडासा कमी होतो. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी सारखं जर काय सांगायचं झालं, तर संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी जबरदस्त ऊर्जेने ओतप्रोत अशा प्रकारचा असेल. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचा जे आर्थिक स्तर आहे, हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 28 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. तिथेच बुध सुद्धा येणार आहे. यानंतर राशीचा जो पंचमेश आहे शनी, हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री असणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा तुमच्या लाभस्थानातून व्ययस्थानात भ्रमण करेल. राशीचा जो लाभेश आहे रवी, हा तुमच्या व्ययस्थानातून तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, आर्थिक संदर्भात अजिबात काळजी करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुमचं जे येणं आहे, तुमचं जे आपण आमदनी ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक महिन्याची आपल्याला ठरलेली असते, ती तुम्हाला तशाच प्रकारे येणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे अंदाज चुकणार नाही. उलटपक्षी मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम, अशा प्रकारचे काही अनुभव किंवा अशा प्रकारच्या संधी तुम्हाला मिळू शकतील. जरूर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. कारण दशमस्थानात जो गुरु तुमचा भ्रमण करणार आहे, तो तुम्हाला अशा प्रकारच्या संधी जरूर देईल, की ज्या पॉझिटिव्ह असतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या महिन्याच्या साधारणतः 15 तारखेच्या आत जे काही महत्त्वपूर्ण ट्रेड असतील, ते पूर्ण करून घ्या. म्हणजे त्यामध्ये तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं, तर राशीचा जो चतुर्दश आहे शनी, हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. मात्र तुमच्या चतुर्थ स्थानावर गुरुची सप्तम दृष्टी आहे. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे राहते. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींवर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू सुद्धा येऊ शकेल. याचप्रमाणे तुमचं जे लव लाईफ आहे, त्या संदर्भात सांगायचं झालं, तर राशीचा जो पंचमेश आहे शनी, हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. राशीमध्ये राहूंचं सुद्धा भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीमध्ये मंगळ सुद्धा भ्रमण करतो आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर एखाद्या नवीन रिलेशनशिपमध्ये सुद्धा आणखीन इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. कारण मंगळ जो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे, हा तुम्हाला भिन्न लिंग व्यक्तीप्रती जो आकर्षण आहे, हे आकर्षण थोडं जास्तच प्रमाणात देणार आहे. आणि ज्या व्यक्ती, म्हणजे ज्या तुळ राशीच्या व्यक्ती अजिबात रिलेशनशिपमध्ये नाही, ते सुद्धा आपसूक किंवा अलगदपणे रिलेशनशिपमध्ये येणार आहे. अर्थात या सर्व घडामोडी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसून येणार आहेत. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी उत्तम असणार असणार आहे.
विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालावधी शुभ फलदायी असाच असणार आहे. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह वैवाहिक जीवनाचा कारक तो आहे मंगळ. हा मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून बघितलेले असेल की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध काही नीटसे चाललेले नव्हते. कधी वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात त्रास होते, कधी मतभेद होतो, मतभेद चित्रतो, कधी गोष्टी अगदीच टोकाच्या सुद्धा होत आहेत की काय असा सुद्धा अनुभव आलेला असेल. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी अगदी तुमच्या मनाप्रमाणे आहेत. म्हणजे तुम्ही जे कराल तेच पूर्व दिशा. अशाच प्रकारच्या काही गोष्टी असेल. म्हणजे आता पण तुम्हाला काही वेळा जाणवलं पण असेल, की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे तुमच्यावरती हवे होते. परंतु आता पूर्ण रोल चेंज झालेले असेल, भूमिका बदललेल्या असतील. आता तुम्ही वैवाहिक जोडीदार थोडे जास्त हवी झाल्यासारखे वाटेल. कारण तुमच्यातला कर्तृत्वाचा जो डंका असेल, तो जबरदस्त असेल. कामाचा उरकसुद्धा दांडगा असेल. त्याच्यामुळे वेगळ्याच प्रकारचं एक अनुभूती तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित दिसणार आहे. याचप्रमाणे जर तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर या संदर्भात सांगायचं झालं, तर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे तुमच्या दशमस्थानात किंवा कर्मस्थानात येणार आहे दिनांक 19 तारखेनंतर. तर साधारणतः ज्यांना करिअर संदर्भातले महत्त्वपूर्ण डिसिजन घ्यायचे असतील, म्हणजे नोकरी बदलायची असेल, बिझनेसच्या संदर्भात नवीन काय करायचं असेल, बिझनेस वाढवायचा असेल, नवीन बिझनेस करायचा असेल किंवा त्या संदर्भातले काही महत्त्वाची कामं, तर साधारणतः 19 तारखेनंतर हळू तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय हे अचूकच ठरतील. काळजी करू नका. फक्त इथे एकच गोष्ट आहे, की तुमची जी जिद्द, महत्त्वाकांक्षा, कामाचा ओरख आहे, हा या महिन्यामध्ये जबरदस्त दांडगा आहे आणि त्याचा परिणाम थोडासा तुमच्या आरोग्यावरती होऊ शकेल. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करतील, बरेचसे स्ट्रेस तुम्ही केला तर तुम्ही पेलवू सुद्धा शकाल. परंतु होतं काय, की बऱ्याच वेळा त्याचा परिणाम हा तुमच्या आरोग्यावरती होतो. अशाच प्रकारचा छोटाफार अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकतो. याचप्रमाणे या महिन्याच्या दिनांक 14 तारखेला शुक्राचा हर्षलशी त्रिकोण योग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. साधारणतः या दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील आणि या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची युती ही तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. ही अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. साधारणतः मूळची जी तुमची रास आहे ही बौद्धिक तत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये बुध आणि मंगळाची युती असेल तर ते बौद्धिक तत्व आणखीनच धारदार होतं. त्यामुळे या दरम्यान तुम्ही घेतलेले निर्णय हे अचूक होणं, तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या संदर्भात निश्चित येतील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हातावेगळी करू शकाल. याचपुढे दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि जो गुरु सुद्धा तुमच्या दशमात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग तुम्हाला करिअरच्या संदर्भात काही नवनवीन संधी तुमच्या समोर आणू शकेल. याचप्रमाणे करिअरच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा त्या संदर्भातले प्रत्यक्ष फायदे हे सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळू शकतात. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. याचमुळे दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि जो शनी तुमच्या दशम स्थानात जो शनी तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतोय आणि वक्री आहे. दोघांचा त्रिकोण योग उत्तम असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही भरीव काम किंवा नेमकं काही गोष्टी तुम्ही करू शकाल. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा या दरम्यान होऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला बुध जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल त्याचा नेपच्यूनशी त्रिकोण योग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. तर साधारणतः 29 तारखेच्या आसपास खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च होतील असं पण सांगायचं झालं तर तुमची जी राशी आहे थोडीशी लॅविश लाईफस्टाईलकडे झुकणारी राशी आहे. यामुळे होतं काय, की बऱ्याच वेळा आता म्हणजे हा जो संपूर्ण जो महिना असणारा ऑक्टोबर त्याच्यामध्ये सणसुद्धा येणार आहे. तर त्यानिमित्त खर्चसुद्धा होतील आणि तुमची जी राशी ती बिनधास्तपणे खर्च करण्यामध्ये थोडी प्रसिद्ध आहे. तर खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्यामध्ये जी पौर्णिमा आहे ती कोजागिरी पौर्णिमा आणि जी अमावास्या आहे ही लक्ष्मी पूजनाची अमावास्या आहे. अर्थात या दोन्ही दिवसातले जे आस्पेक्ट किंवा योग आहेत ते चांगले आहेत, परंतु पौर्णिमा किंवा अमावास्या ज्या आहेत त्या आपले प्रभाव सोडतात असतात. त्याला अनुसरून या दोन्ही तारखेला म्हणजे दिनांक 7 किंवा 21 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका किंवा प्रलोभनापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमच्या अंदाज चुकू शकतात. वादविवादांपासून सुद्धा दूर राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं ऑक्टोबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.